नमस्कार, मी अभिजित दराडे पॉलिटिकल महाराष्ट्राच्या विशेष शो दराडे शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, राजकारण म्हणजे नुसता सत्तेचा खेळ नाही, तर तो बुद्धिबळाचा डाव असतो. आणि या डावात प्यादी कोणती, वजीर कोणता आणि मास्टर माइंड कोण हे ओळखणं सोपं नसतं. नुकत्याच झालेल्या नाशिक विधान परिषद निवडणुकीत असाच एक खतरनाक डाव खेळला गेलाय. महायुतीचा अधिकृत उमेदवार आणि तोही थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा नरेंद्र दराडे. पण हा उमेदवार पडतो काय आणि एक अपक्ष उमेदवार जायंट किलर म्हणून निवडून येतो काय? पण खरा राडा तर पुढंच आहे. निवडून आलेला हा अपक्ष उमेदवार दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंच्या गोटात सामील होतो. भाजपची पाळमुळं असलेला हा नेता अचानक शिंदेंचा कसा झाला? यामागे महायुतीत कोणी कुणाचा गेम केलाय आणि कुणी कुणाला वाचवलंय? आजच्या भागात आपण डिकोड करणार आहोत देवेंद्र फडणवीसांचा तो मास्टर स्ट्रोक, ज्याने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की राजकारणात मैत्री आणि युती धर्म नक्की काय असतो. सुरुवात करूयात नाशिकच्या त्या रणधुमाळीतून. विधान परिषदेची निवडणूक म्हणजे पैशांचा आणि आकड्यांचा खेळ. महायुतीकडे तब्बल 450च्या आसपास मतदार होते. विजय निश्चित वाटत होता. शिवसेनेचे नरेंद्र दराडे रिंगणात होते, पण त्यांच्या समोर अपक्ष म्हणून उभे राहिले होते गोकुळ गीते. फूट टाळण्यासाठी महायुतीने आपल्या नगरसेवकांना थेट भिवंडीच्या एका रिसॉर्टमध्ये कॅम्प लावून ठेवलं होतं. पण मित्रांनो, या कॅम्पमध्येच खरी गद्दारी शिजत होती. गीते समर्थकांनी थेट कॅम्पमध्ये शिरून वाटाघाटी सुरू केल्या होत्या. इकडे गोकुळ गीतेंनी एक अत्यंत गुप्त यंत्रणा राबवली होती. होम मिनिस्टर ते जेनझी अशी ही अदृश्य फौज 20 ते 22 वर्षांच्या तरुणांकडे नगरसेवकांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याची जबाबदारी होती. आणि महिलांच्या नेटवर्कने असा काय प्रचार केला की भल्या भल्यांना याचा मागमूस सुद्धा लागला नाही. निकाल लागला. पहिल्या पसंतीची तब्बल 357 मते घेऊन गोकुळ गीते विजयी झाले. दराडेंना 248 मतं मिळाली. महायुतीची तब्बल 218 मतं फुटली होती. महायुतीला आणि विशेषतः शिंदेंच्या शिवसेनेला हा जबरदस्त धक्का होता. गोकुळ गीते निवडून येताच आम्ही त्यांना मदत केली अशी वल्गना करत संजय राऊत यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. पण संध्याकाळ होताच संजय राऊत हे तोंडावर आपटले. कारण उद्योग मंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास दूत बनून नाशिकच्या ओझर विमानतळावर विशेष विमान घेऊन आले होते. गोकुळ गीतेंना थेट मुंबईला नेण्यात आलं आणि त्याच दिवशी बातमी धडकली, शिंदेंचा पराभव करणारे गोकुळ गीते आता शिंदे सेनेचे सहयोगी सदस्य झालेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांचं पक्षात स्वागत सुद्धा केलं. बरं, आता खरा प्रश्न उरतो की गोकुळ गीते हे शिंदे सेनेत का गेलेत? मित्रांनो, गोकुळ गीते हे काही अचानक उगवलेले नेते तर नक्कीच नाहीत. त्यांचे सख्खे भाऊ गणेश गीते हे भाजपचे अत्यंत निष्ठावान नेते आणि महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती सुद्धा राहिलेले आहेत. गिरीश महाजनांचा गोकुळ गीतेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा होती. संपूर्ण नाशिकमध्ये याचीच चर्चा होती की गीते हे महाजनांचे उमेदवार आहेत. थोडक्यात सांगायचं तर गोकुळ गीते हे तांत्रिकदृष्ट्या अपक्ष असले तरी भाजपचंच प्रोडक्ट होते. या निवडणुकीत भाजपची मते मोठ्या प्रमाणात फुटली आणि शिंदेंच्या उमेदवाराचा पराभव झाला. अशा वेळी महायुतीत मिठाचा खडा पडू शकला असता. विरोधकांनी बोंब ठोकायला सुरुवात केली असती की भाजपनेच शिंदेंचा उमेदवार पाडला. पण इथंच एंट्री होते महाराष्ट्राच्या राजकारणातल्या खरा चाणक्याची, देवेंद्र फडणवीसांची. गोकुळ गीते निवडून आमदार झाल्यावर ते सहजपणे भाजपचे सहयोगी सदस्य होऊ शकले असते. पण फडणवीसांनी तसं अजिबात होऊ दिलं नाही. त्यांनी आपला हा हक्काचा आणि जिंकलेला मोहरा स्वतःकडे न ठेवता अत्यंत सन्मानाने एकनाथ शिंदेंच्या पारड्यात टाकला. का? कारण देवेंद्र फडणवीस हे राजकारणात युती धर्म पाळण्यासाठी ओळखले जातात. शिंदेंच्या वाट्याची सीट होती. शिंदेंचा उमेदवार तिथं पडला. पण विधान परिषदेत शिंदेंची ताकद 1% कमी होऊ नये याची काळजी फडणवीसांनी घेतली. त्यांनी आपला अपक्ष उमेदवार शिंदेंच्या सेनेत सहज जाऊ दिला. आता राजकारणात लोक स्वतःचा एक नगरसेवक दुसऱ्याला देत नाहीत, तिथं फडणवीसांनी थेट आपला आमदार शिंदेंच्या गोटात पाठवलाय. यातून फडणवीसांनी एक स्पष्ट संदेश दिलाय, आमच्यासाठी सत्तेपेक्षा मित्र पक्षाशी असलेली मैत्री आणि महायुतीचा धर्म जास्त महत्त्वाचा. या संपूर्ण राजकीय नाट्यात आपला उमेदवार निवडून आणूनही
तो मित्र पक्षाला भेट देणारे देवेंद्र फडणवीस या नाशिकच्या नाट्याचे खरे हिरो ठरलेत. तर हा होता नाशिकच्या विधान परिषदेचा आतला रिपोर्ट. राजकारणात जे दिसतं ते तसंच असतं असं नाही. पडद्यामागे जो सूत्रधार आपले मोहरे योग्य ठिकाणी योग्य जागी लावतो तोच खरा बाजीगर ठरतो. देवेंद्र फडणवीसांनी तोच युती धर्माचा मास्टर स्ट्रोक खेळला. तुम्हाला या राजकीय खेळीबद्दल काय वाटतं? फडणवीसांचा हा युती धर्म महायुतीला विधानसभेत किती फायदेशीर ठरेल? कमेंट बॉक्समध्ये तुमचे मतं नक्की मांडा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओत तुमची इथंच रजा घेतो. धन्यवाद.